बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप इन्स्टॉल करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही बोलणार नाही. मला जे बोलायचं होतं सकाळच्याच कार्यक्रमामध्ये माझी भूमिका मी व्यक्त केलेली आहे आणि दुपारच्याही कार्यक्रमात पक्षाच्या आढावा बैठकीत मला अधिक काही कालच तुमच्याशी माझी वार्तालाप झालेला आहे, त्याच्यामुळे नवीन काही मला सांगण्यासारखं अद्याप नाही आहे. मी प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांना विनंती करेन, 1-2 मिनटं आपण बोलणार ना इसके पुढे साहेब. तर नानाभाऊ पटोले या ठिकाणी बाळासाहेबांचे स्वागत करतो. नानाभाऊ पटोले विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. बलिदान आणि संविधान बचाव असा दोन उद्देश घेऊन आम्ही पूर्ण राज्यभर हे कार्यक्रम राबवत आहे. विभागीय जी काही आपल्या महाराष्ट्रातले 6 भाग आहेत त्याच्यामध्ये हा कार्यक्रम झाला. जवळ हा 10वा कार्यक्रम आज इथं होता आणि मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य सेनानी त्यांचे परिवारातली लोक आणि नवीन पिढी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे. त्यांचा सगळ्यांचा सत्कार करायला, त्यांचं मार्गदर्शन ऐकायला निश्चितपणे आम्हाला स्वातंत्र्यापासून दिशा पण प्राप्त त्या ठिकाणी होत आहे. आमचा उद्देश एवढाच आहे की नवीन पिढीला स्वातंत्र्याच्या पूर्वीचा इतिहास याची माहिती द्यावी आणि गेल्या 60 वर्षामध्ये देशाला उभं करण्यासाठी मोठ्या कठीण परिश्रमाने हा देश उभा झालेला आहे. त्या सगळ्याची माहिती या नवीन पिढीला माहिती व्हावी आणि आज गेल्या 7 वर्षामध्ये पूर्ण देश विकायला काढलेला आहे. त्याच्या मागचं उद्याचा भारत कसा राहणार आहे आणि हा भारत वाचवण्यासाठी त्या पद्धतीने स्वातंत्र्याची लढाई सुरू केलेली होती. त्याच परिस्थितीमध्ये आजही तीच परिस्थिती देशामध्ये निर्माण झाली. देशाचा GDP हा रोज खाली होत होता. आता 7.3 आता देशाचा GDP आहे. म्हणजे पूर्ण फायनान्शियल बॅलन्स देशाचं सगळं बिघडलेलं आहे. रिझर्व्ह बँकेचे रिझर्व्ह फंडही काढून टाकलेले, रिझर्व्ह बँक खाली करून टाकलेले आणि गव्हर्नर तिथं येतात आणि राजीनामे करून चालले जातात. याचा अर्थ की देशाचा आर्थिक डोला हा संपलेला आहे आणि कोरोनासारख्या या महामारीमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचे रोजगार गेले. शेतकरी 10 महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर बसलेले आहेत आणि त्याच्याबद्दल साधं प्रधानमंत्री बोलायला तयार नाही. जवळपास हजारावर शेतकरी या ठिकाणी शहीद झाले 3 काळ्या कायद्याच्या विरोधात आणि हे सगळी परिस्थिती देशामध्ये असताना सुद्धा देश ज्या पद्धतीने देशोधडीला लावण्याचं काम बीजेपी करते आहे त्याचा एक विरोध या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही करतो आहे आणि त्याला मोठा प्रतिसाद सर्वत्र प्राप्त होत आहे आणि तोच कार्यक्रम माझ्या संघटनेबद्दलचा कार्यक्रम होते. काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू तुम्हाला. आम्ही सकाळीच ज्या पद्धतीचं वक्तव्य केंद्रीय मंत्र्यांनी केलेलं आहे ते महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि आपण साधा सोशल मीडियावर कुणाच्या बद्दलचे काही एखादं पोस्ट टाकतो तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. महाराष्ट्रात ते झाले, मागच्या सरकारमध्ये याही सरकारमध्ये झाले, केंद्रामध्ये कोणावरती घडी तर त्याच्यावरही. पण ही जी वाक्यरचना जी होती ती सगळ्या महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या लोकांनी ऐकली आणि ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि म्हणून त्याचा काँग्रेस पक्षाच्या तर्फे आम्ही निषेध केलेला आहे आणि जी काही कायदेशीर जी बाब आहे सरकारचा मुद्दा केला तर राज्याच्या मुख्यमंत्र्याला म्हणजे पर्यायानं राज्याच्या 12.5-13 कोटी लोकांचा अपमान करण्याचा अधिकार कोणाला दिला गेलेला नाही आणि त्याच्यामुळे जी काही कायदेशीर कारवाई जी आहे कारवाई होणार त्याच्यात. असं आहे की ज्या गोष्टी तुम्हाला वेस्ट बेंगॉल आपल्याला सगळ्यांना पाठ असेल, महाराष्ट्र वेस्ट बेंगॉल सारखं करायचं अगर कोणाचा मानस असेल
आणि महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरली नाही पाहिजे याची काळजी सरकार म्हणून सरकारला घ्यावी लागतं आणि महाराष्ट्र सरकारने ती काळजी घेतली आहे. इतने बड़े why was it necessary to call such a big police force and all that for a small offense or whatever? बघा, गुन्हेगाराचं त्याला ना त्याचं कोणत्या पदावर आहे की काय आहे त्याची थोडी काळजी घेते. त्यांनी गुन्हा केला त्याच्यावर कारवाई होणार. टेक्निकली पार्ट सांगितला जातोय की ते केंद्रीय मंत्री आहेत आणि केंद्रीय मंत्र्याला अटक करता येत नाही. केंद्रीय मंत्री हा रँक मध्ये महाराष्ट्र म्हणजे मुख्यमंत्र्यापेक्षा सुद्धा वरच्या रँकवरती असतो असं नाही नाही. चंद्रकांत पाटील जे सांगितले ते कोणाला काय बोलायचं तो त्यांचा विषय. आता प्रोटोकॉल त्यांना माहित नसेल तुम्ही काय कोणाला काय बोलायचं. केंद्रीय मंत्र्यांसाठी बिलकुल महाराष्ट्र हे ऑलरेडी काँग्रेस विचाराचं आहे आणि आम्ही संघटनात्मक बांधणी आमची सुरू झालेली आहे. जो काही रिस्पॉन्स आम्हाला येतोय त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला सांगितले की महाराष्ट्रातला 1 नंबर पक्ष हा काँग्रेस बनेल आणि 1 नंबरचा पक्ष बनला तर त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार. त्याला काय अडचण नाही. लगेच होईल का वेळ लागतो? आम्ही पुढचा म्हटलेलं आहे. लगेच नाही म्हटलेलं आहे. लगेच नाही म्हटलेलं आहे. पुढचा म्हटलेलं संविधान रचना हे आपण घेतलेला, परंतु 2-4 दिवसापूर्वीची घटना आहे. त्या तिरंगा ध्वजाला खाली ठेवून वरील एखाद्या पक्षाचा झेंडा चढवणं हा एक संविधानाचा सुद्धा अवमान आहे आणि त्या दृष्टीने आपण काँग्रेस प्रदेश अध्यक्ष म्हणून किंवा काँग्रेसची नीती म्हणून काय कशात कोणत्या दृष्टीने पाहतो? बघा, देशाच्या झेंड्यापेक्षा तिरंग्यापेक्षा दुसरं बस काही मोठं होऊ शकत नाही. आपण पाहिलं की काही पक्ष जे आता आहेत, संघ आता भाजपच झालेला आहे तर काही लाभलं नाही. कारण पहिले संघ आपल्याला भूमिका सांगायची की भाजपची आमचा काही संबंध नाही असं ते सांगायचे. आपण एवढे वर्ष ऐकलो पाहतो. आता संघ आणि भाजप काही फरक राहिलेला नाही. संघाने तर तिरंगा कधी फडकवण्याचंच त्याचं स्वप्नात नव्हतं. 2015 मध्ये लोकांच्या दबावामध्ये त्यांनी दिल्लीमध्ये पहिल्यांदा फडकवला. म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीच्या 60-65 वर्ष त्यांनी तिरंगा न फडकवणं. आता या सगळ्या गोष्टीचा तिरंगा हा आमच्या देशाची शान आहे आणि तिरंगाचा कोणी अपमान करण्याचा कोणाला अधिकार नाही. हा देशद्रोह होतो आणि या देशद्रोह करणाऱ्याला कधी मागणी करणार कसं? देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. देशद्रोहच आहे. तिरंग्याचा अपमान म्हणजे देशद्रोह. महाराष्ट्र सरकारने रेस्ट्री बंद केलेली आहे त्यामुळं महसूल घटक आहे. महाराष्ट्र सरकारने रेस्ट्री जे आहेत ते बंद केलेले आहे आणि आमचं जे व्यवहार आहे ते ठप झाला आणि गोरगरीब आहेत त्या मुलीच्या लग्नासाठी ते बिझनेस सुद्धा बंद केलेली, सेल सुद्धा बंद आहे. याच्यावर काय म्हणतात? आपला 1947चा तुकडेबंदीचा कायदा आहे आणि त्या कायद्याप्रमाणे 2 एकर जिरायत 2 एकरपेक्षा कमी जिरायत तुम्हाला येता येत नाही. बागेत 1 एकरपेक्षा कमी नाही. 20 गुंठे बागेपेक्षा कमी ते करता येत नाही. हा आपला 1947चाच कायदा आहे. त्याच्यावर अंमलबजावणी तुकडेबंदी कायदा आपण नंतर तुकडे तोड करण्याचा प्रयत्न मधल्या काळामध्ये केला होता. याच्यात 2018 मध्ये एक निर्णय घेण्यात आला की ज्या शहरांच्या अवास्तव वाढी होत असतात आणि त्या वाढीमध्ये इथे कोणी लेआउट करत नाही किंवा येणे करत नाही आणि ते अवास्तव वाढी तुम्हाला सगळ्या शहरात दिसतात त्याला निर्बंध घालण्याकरता म्हणून काही अंतर ठेवून तुम्हाला तिथे व्यवहार करत असताना एक तर लेआउट केला पाहिजे किंवा तुम्ही त्या प्लॉटला मंजुरी घेतली पाहिजे कंपनीची. अशा प्रकारचे निर्णय झालेला आहे. तो 2017-18 मध्ये झालेला आहे. आता ह्या सगळ्या बाबतीत हायकोर्टामध्ये एक रिपिटिशन झाला आणि त्या रिपिटिशन मध्ये असं निदर्शन आलं की या कायद्याचं योग्य पालन होत नाही, या निर्णयाचं योग्य पालन होत नाही असं निदर्शन आणून दिलं त्या पिटिशनरनी आणि हायकोर्टाने निर्णय दिला की हे याचं पालन झालं पाहिजे आणि म्हणून हायकोर्टाने निर्देश दिल्या पद्धतीने आम्हाला खाली पत्र द्यावं लागली आणि त्याचं पालन सुरू झाले. तर आमच्या एक निदर्शनाला आलंय की आपले काही अडचणी निश्चितपणे आहेत. त्याचा अभ्यास आमची एक टीम करते आहे आणि त्याच्यामध्ये काही बदल आम्हाला काळामुळे काही बदल करणं आवश्यक आम्हाला वाटतं. ते बदल आम्ही लवकरच करू. ज्या पद्धतीने लोकांनी केलं नाही 20 वर्षाखाली त्यांचं पर्याय काय काढणार? आता जे नवीन प्लॉटिंग टाकत आहे ते लेआउट करायचं त्याच्यामध्ये असं आहे की एक तर तुम्ही येणेच समजल्यात त्यांनी शहराभोवती किंवा गावाभोवती काही मर्यादा घालून दिल्या निर्णया प्रकारच्या ते येणे आहे असं गृहीत धरायचं.
आणि त्याच्या प्रकारची वागणूक हे करायचं, त्यांना ट्रीट करायचं, असं ते आहे की त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की तुम्ही लेआउट केल्याबद्दल जे आता बांधकामं चालतात किंवा येणे न करता किंवा मंजुरी न घेता काम करायची ते त्याच्यात बंद होणार आहे किंवा मर्यादित त्या क्षेत्राला. परंतु परिणाम जो झाला तो सगळ्या याच्यावर झाला, म्हणजे पूर्वीचा कायदा पूर्ण लागू झाल्यामुळं आज अडचणी वाटत आहेत. आम्ही त्याच्यावर आमची टीम जी आहे ती काम करते आहे. काय नेमके दोष झाले ते आम्ही समजून घेतो आहोत, त्याच्यातले जे आवश्यक आहे ते बदल आम्ही करू आणि नागरिकांची व्यवस्था कशी होईल, सोयी कशी होईल, सुलभता कशी त्याची काळजी घेऊ. अशोक चव्हाण साहेबांची प्रतिक्रिया. मी माझ्या अध्यक्षाशी सहमत आहे. मला वाटतं अध्यक्षांनी जी स्टेटमेंट केली आहे ती पूर्ण सर्वसमावेशक आहे. मला त्यांच्या स्वभावाचा अभ्यास थोडाफार आहे, परंतु म्हणून अध्यक्षांनी पक्षाची भूमिका मांडली असताना मला वेगळं काही बोलायचं नाही. महसूल विभागाची पुनर्रचना होणार आहे का? म्हणजे काय म्हणतो एकदमच म्हणजे ड्रास्टिक प्रश्न आहे. महाविकास आघाडीचे पत्रकार आहेत. कमिशनर ऑफिसचा प्रश्न जो आहे साहेब, आता अमित भैया पण इथं आहेत, आपण इथं आहोत, तर आता विभागीय आपला आयुक्तालयाचा विषय भेटतोय का? दोन सोडू आली. I am extremely thankful to you, and today's program went on so well. I congratulate the president of NPCC for having held the convention and review of 4 districts: Nanded, Parvani, Latur and Hingoli. The enthusiasm of our workers was really so convincing. We can't just believe how the electoral setback had happened. However, the deliberations only proves the point that party is getting geared up, getting stronger. With Ashok Chauhan's efforts, particularly in Nanded district, not only in MLA elections but also in corporation or Jilla Panchayats or cooperative elections, whatsoever may be. We have a very strong vote in Nanded district, and the party has taken a decision that we should grow strong and make our workers bestow all their energy and make our party come back to its old glory. Friends, you all know that in the country things are going in a very wrong way. Because scandal where everyone is affected. The media men, telephones are tapped, your internets are hijacked, hacked, and no privacy is left to anybody, including people who are in judiciary. I don't know how Government of India wants the information to come from secretly to them of those security people, security forces. How have they got that intention to know what is the judge talking? These are the very major things.
if media is not free, if your freedom of expression is checked, what type of democracy is? We are celebrating 75th year of independence, and when we are celebrating such a momentous celebrations in the country, Government of India is making all this, and every one of us are aware that raising voice against this kind of behaviors, we are snubbed. Our voice is totally checked. You all know Parliament, they did not allow, they were not able to even attend. They were not able to reply. And they are using various means, abusing the Government of India instrumentalities like CBI, ID, IT, ED, IT, and it is unfortunate, and this they are doing it not just to snub this, but to avoid people coming to know that our economic conditions are becoming bad. Our unemployment, our unemployment problem is growing so high. GDP, as President has already said, it is going so low. In such a situation, country needs that people who are in helm of affairs can't take people for right. There should be a thorough investigation, as Rahul Gandhi has already made a demand, as opposition parties have made their demand. There should be a very high level inquiry, investigation into this scandal. And it is proved beyond doubt that PRS has already made it known that they are going to give this information only to those elected governments. Not even governments, elected governments. And that is already made known. People at helm of affairs, including the Prime Minister, Mr. Modi, are answerable. They are liable to reply to the voice of people. And secondly, you all know, and many of you were there, the program to pay our respects, pay Salman to our freedom fighters, family members, went on so well, and that was with the three objectives. The Congress has all India program now. Our AICC has given program to continuously make this 75-year celebrations, and this program was particularly one to respect those who were involved in freedom movement, communicate the history of freedom movement, and to inspire youth to become patriots by knowing and by understanding what the freedom movement was. This is what was the program, and it was very well conducted, very well attended. I compliment Mr. Ashok Chawanji and also his team for the excellent program. And I was very much impressed by the development of Nanded. I came long back when S.P. Chawanji was there, and later also I came. But the way the development has taken, it is really inspiring to those who come to this Nanded. I congratulate all those who are responsible for it. Thank you. थोडक्यात घ्या आता.
कार्यक्रम झाले तसे संबंध राज्यभरात कार्यक्रम काँग्रेस आता जिल्हा नियम चालू करतो 10 झालेत आमचे. 1 तारखेपासून चालू केले केशरीवाड्यापासून पुण्याला. आता सगळीकडे चालू आहे. आता कमिशनर हेड जवळपास झालेत आमचे. आता जिल्हा निहाय करतो. धन्यवाद. आपण सर्वजण आलात पत्रकार परिषदेला. सर्वांचे आभार मानून आजच्या दिवसभराचा समारोप आनंदाने झाला. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.